नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला बघा ही कोबी आहे. कोबीपासून असे छान असे थालीपीठ बनवायचे आहे. तर आपण आता ही छान अशी अशी मस्त कोबी घेतलेली होती आणि ही मोठी किसणी घेतलेली आहे. त्या मोठ्या किसणीने आपण इथे किसून घेत आहोत. तर ही कोबी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी अशी किसून घेतलेली आहे. त्याच्यावर कोबी अशी छान अशी किसून घेतलेली आहे बघा अशा. तर कोबी अशी आपण आता इथे किसून घेतलेली आहे, बारीक किसून घेतलेली आहे. तर कोबी किसून घेतल्यानंतर ती 5 मिनटं अशी ठेवलेली आहे आणि तिच्यात मधलं जे पाणी आहे आपण ते काढून टाकलेलं आहे. असं पाणी काढून टाकलं आणि एका बाजूला ठेवलेलं आहे. असं पाणी एका हाताने मी बघा असं पाणी तुम्हाला दिसत असेल ते ह्या कोबीमधलं जे पाणी आहे ते पूर्ण आपण इथे काढून घेतलेलं आहे 5 मिनटं ठेवल्यानंतर. आणि कोबी घेतल्यानंतर कांदासुद्धा आपण त्याच पद्धतीने असा किसून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2-3 कांदे, नंतर आपण इथे मिरची घेतलेली आहे, त्याच्यात लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ते सगळं आपण याच्यात एकजीव करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये मिरची, कोथिंबीर आणि लसूण असं. तर इथे थोडंसं आपण आता कढई ठेवली, त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि 5 मिनटं हे जे आपण सारण केलेलं आहे ते 5 मिनटं असं परतून घेणार आहोत. त्याच्यात आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आणि ते 5 मिनटं असं शिजवून घेणार आहोत आपण वाफेवरच. त्याचे जे पाणी आहे त्या पाण्यातच आपण ते शिजवून घेणार आहोत. हे बघा असं छान असं थोड्या वेळ 5 मिनटं आपण त्यावर झाकण ठेवून आणि वाफेवर आपण ते शिजवून घेणार आहोत. आणि झटकन होणारे असे हे पराठे आहेत. आणि बघा पराठे 2 प्रकारचे आपण करणार आहोत. हे बघा या ठिकाणी आपण इथे झाकण ठेवलेलं आहे. हे बघा आपलं तयार झालेलं आहे आपलं तर ते काढून घेतलेलं आहे. आपण जे पोळ्यांना पीठ मळतो तसं पीठ मळून ठेवलेलं होतं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं होतं. तर तसं पोळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मळून आणि आपण त्याची एक अशी ही इथे पोळी लाटून घेतलेली आहे छोटी. आणि त्याच्यात आपण हे आता सारण भरून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सारण भरून घेतलेलं आहे. आता इथे सारण भरून घेतल्यानंतर आपण छान असे हा पराठा लाटून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण हा पराठा असा छान असा हा लाटून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा, कारण आपण 2 प्रकारचे पराठे बघणार आहोत आज. ज्वारीच्या पिठाचा सुद्धा पराठा बघणार आहोत. तर तो कसा करायचा तो सुद्धा मी तुम्हाला याच्यात दाखवणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असा हा पराठा त्याच्यात ते सारण भरून घेतलेला आहे आणि असा छान तव्यावर आता हा शेकून घेणार आहोत. तर मी याच्यात तव्यावर हा टाकलेला आहे आणि याच्यात तेलाचा वापर थोडा कमीच केलेला आहे. तुम्हाला वाटतं तर त्याच्यावरून तुम्ही लोणी टाकू शकतात, तेल टाकू शकतात किंवा चीजसुद्धा त्याच्यावरून टाकू शकतात. अशा पद्धतीने आपण हा पराठा तयार झालेला आहे कोबीचा. त्याच्यानंतर आपण आता दुसरा पराठा बघणार आहोत. हा असा छान असा खमंग भाजून घेतलेला आहे. हे बघा असे आपले पराठे झाले. त्याच्यानंतर आपण हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, छान असा गोळा मळून घेतलेला होता आणि त्याच्यात आपण आता इथे हे बघा अशा पद्धतीने इथे आपण हे सारण भरलेलं आहे. ज्वारीच्या पिठात ज्वारीच्या पिठाचा आपण आता इथे आणि छान असं सारण भरून आणि आपण इथे बघा अशा पद्धतीने आपण इथे ज्वारीच्या पिठाचा सुद्धा आपण इथे पराठा करणार आहोत. आणि खूप खमंग आणि टेस्टी लागतो हा ज्वारीच्या पिठाचा पराठा.
बघा आपण खूप छान असं सारंग भरलेलं होतं आणि हा आपला छान असा हा हळूहळू आपण इथे छान असं गोल असं थापटून भाकरी जशा करतो तशा पद्धतीने आपण इथे ज्वारीच्या पिठाचा हा पराठा करून घेतलेला आहे. आणि आपण आता इथे तव्यावर टाकून आणि तव्यावर एक खालच्या ज्या बाजूला असतो तर पीठ लागलेलं असतं तर त्याला पाणी फिरवून घेणार आहोत. आपण जसं भाकरीला पाणी फिरवतो तशा पद्धतीने आपण इथे पाणी फिरवू आणि अशा पद्धतीने बघा दोघं साईडने असा खमंग असा हा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही लोणी, तूप, तेल अशा पद्धतीने याच्यावरून टाकू शकतात आणि छान असा ज्वारीच्या पिठाचा खमंग असा हा पराठा झालेला आहे. आपण आज 2 प्रकारचे कोबीचा आणि 2 पराठे बघितले आहे. बघा हा ज्वारीचा पराठा सगळ्यात आधी किती सुंदर झाला आहे बघा, किती छान असं सारंग झालेलं आहे आणि खूप टेस्टी झाला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना ज्वारी आणि गव्हाच्या पिठाचा अगदी सोप्या पद्धतीचे पराठे मुलांसाठी डब्यासाठी अगदी छान असे हे पराठे आहे. मुलं कोबी खात नाही.